आज आलेलो आहोत ललित स्टुडिओला. सोनल मॅमचा स्पा झाला. आफ्टर सो लॉंग 1 year झाला असेल ना. माहिती नाही, आता 6-7 महिने तरी नसेल केलं. हेअर स्पा करून झालेला आहे माझा. नंतर आम्हाला हात दुखला लगेच. बरं नाही तरी मम्मी. एनिवे खूप टाइम झालेला म्हणून आलो. आता छान वाटते. आता छान वाटतं. त्यांचा कोक फ्लोट डायरेक्ट खाली जातो. कोक फ्लोटच न होत, फ्लोट डीप होतो. आज मी बनवत आहे चिकन 65 रेस्टॉरंट आणि थोडं माझं पण टच द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. इथे मी चिकनला थोडे कट करून घेते. मम्मीने ऑलरेडी बोनलेस चिकन आणलेलं, बट स्टील मी त्याला अजून छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेत होती. मम्मीने ऑलरेडी छानपैकी चिकन वॉश करून घेतलेलं आणि इथे मी मॅरिनेशनसाठी 2 स्पून्स दही यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर आले लसणाची पेस्ट 1 स्पून. मग इथे मी हा काश्मीरी मसाला टाकते 1 स्पून आणि त्याच्यानंतर हा चिकन मसाला. आणि चिकन मसाला तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार 1 स्पून 1/2 स्पून यूज करू शकता. आता मी अंदाजे घेतलेला आहे. इकडे मी आता वापरलेला आहे गरम मसाला. त्याच्यानंतर ह्यात मी ॲड करते थोडंसं जिरे पावडर. आता हे सगळं तुम्ही तुमच्या चिकननुसार तुम्ही घेऊ शकता. मग इथे मी हळद वापरलेली आहे. सो जसं मी म्हटलं, मी माझ्या स्टाईलने थोडं करते म्हणून मी खूप सारे मसालेच ॲड केलेत. आणि आता मी इथे चिमूटभर असा लाल कलर ॲड करते, बिकॉज रेस्टॉरंट स्टाईल बनवते आणि ते अनहायजेनिक असतं म्हणून मी खूप किंचित असा लाल कलर ॲड केला आहे. आता इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, तो पण अंदाजानुसार तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही टाकू शकता. आणि इथे आपण चवीनुसार मीठही ॲड केलं. आता हे छानपैकी सगळं मिश्रण रेडी करायचं आहे. चिकन मॅरिनेशन तर माझं डन आहे, बट ॲट लास्ट मी इथे एक अंड फोडून टाकते. बिकॉज असं म्हणतात की चिकन क्रिस्पी वगैरे आपण जे खातो त्यात एग टाकलं की छान एक टेस्ट येते आणि छान क्रिस्पी वगैरे होतात. सो आय थॉट लेट्स ट्राय म्हणून मी इथे एक अंड फोडून टाकलेलं आहे. आणि हे मॅरिनेशन मी फोकने त्याला एकजीव करते आणि हे आपण जे मॅरिनेशन केलेलं त्याला 15 to 20 मिनिट्स आपण ठेवूया. तर गाईज इथे मम्मीने मटन रस्सा बनवला. इथे कलेजीचं सुक्का बनवते आणि इथे चिकन रस्सा बनवते. त्याचं इकडे आहे मॅरिनेट केलेलं आणि इथे मी चिकन 65चा 30 मिनिट्स ठेवलेलं आहे. आज भरपूर काही व्हरायटी बरंच आहे. चिकन मटन दोन्ही खायचं. हाय गाईज, तर इथे आज आहे सेल्फ मेकअप सेशन आणि सगळे आम्ही आता भूत दिसत असू, बट नाही यार, नॅचरल आहे आपलं. बघ नॅचरल. थोड्या वेळ थांबा, तुम्हाला नंतर आम्ही दाखवतो जलवा. तर इथे बघू शकता प्रोडक्ट्स आहे. सगळं आमचा सेल्फ मेकअप प्रॉपर होतोय आणि तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच कसा लुक होतोय ते. सगळे मस्त साडी वेअर केले सगळ्यांनी. नंतर तुम्हाला आम्ही लुक दाखवतो. ऑलमोस्ट झालेला आहे. आता पावडर लावून तर सेट झालाय. आता थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. इथे मम्मीने मला चिकनचं सूप आणून दिलंय कॅमेरा अँगल खूप विचित्र आहे. बेस्ट गरम आहे भाजलीची. खूप गरम आहे.
But the taste is I can't stop myself. एवढा कळत नाही ना गाईस, जी भाजली with the taste perfect, spicy, perfect. खूप मस्त झालंय मम्मी, एकदम भारी. लास्ट संडे ॲक्च्युली माझी तब्येत डाऊन होती म्हणून मला नॉनव्हेज घरी केलेलं. ते नीट असं म्हणतात ना, मन भरून नाही खाता आलं. म्हणजे मम्मीचं नॉनव्हेज मला आवडतं, सगळ्यांना माहिती आहे. सो ते मला असं प्रॉपरली टेस्ट करताना आलं, थोडंसं टेस्टलेस झालेली बरं नव्हतं. बट आज नव्वद आय लव. खूप जास्त गरम आहे. जसं की तुम्ही बघितलात या 20 मिनिट्समध्ये आम्ही काय काय केलं. आणि आता वेळ आलेली आहे हे फ्राय करून घ्यायची. मी मस्त तापवून घेतलेलं आहे तेल आणि याच्यामध्ये आता एक एक मी चिकनचे पीसेस सोडत आहे आणि अक्षरशः इतकं मस्त वाटतंय. ॲक्च्युली आय गेस माझं दही थोडं जास्त झालं, त्याच्यामुळे हे थोडंसं असं वॉटरी कन्सिस्टंट त्याचं झालेलं आहे. तुम्ही थोडे दही कमी यूज करा. बट मी आता त्यात कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे, एक वेगळाच थोडा टेस्ट येण्यासाठी. युनिक टेस्ट असं म्हणतात, कढीपत्त्याने थोडा अजून छान टेस्ट लागते, म्हणून यात मी कढीपत्ता ॲड केलेलं. मस्तपैकी फ्राय करून निघालेले आहेत आणि आता मी 2 लेग पीस टाकलेत फ्राय करण्यासाठी. आणि इट्स टाईम. आपण बघू शकता किती मस्त चिकन 65 झालेत आणि ते इझिली असं ब्रेक होतंय, म्हणजे चिकन पूर्ण प्रॉपरली शिजलंय. गाईज, मी आली आहे जेवायला घरी आणि हे बघा दीदीने हे बनवलं आहे आणि इतकं भारी लागतं आहे ना. आता दीदी याचा सॉस पण बनवते. पण हे असंच ड्राय खाल्ल्यावर कसं लागलंय? एकच नंबर, काय टेस्ट आहे, फ्लेवरफुल आहे, एकदम फ्लेवरफुल आहे. आणि हे आता मी खाते. आणि इथे चिकन बिर्याणी मस्त घरी आली आहे. हा रस्सा हे जामच टेस्टी आहे, पण खरंच याची रेसिपी तर तुम्हाला दीदीने दिलीच असेल. आता मी चिकन 65 एकदम मस्त कुरकुरीत झालेलं, कलर पण छान, टेस्ट एकदम KFC सारखी चिकन सारखी येत होती. मग इथे रेड चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस, हे सगळं आपण सॉस रेडी करतोय. सगळं मी 2 स्पून घेतलंय. फक्त हा मस्टर्ड सॉस आहे तो मी हाफ स्पून यूज केलाय. मग वापरलं इथे मी शेजवान चटणी, मग टोमॅटो केचप आणि त्याच्यानंतर मायोनीज. हे सगळं 2 स्पून तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार जसं सॉस बनवायचा तसा. तरी मला हा कमीच पडला, बट एनिवेज मी पहिल्यांदा करत होते म्हणून. आणि ते ऑलरेडी मी लसूण चिरून घेतलेलं एकदम स्मॅश करून आणि 2 असे चिल्लीज घेतलेले आणि त्याला मी मध्ये कट केलेलं. आता त्याला ज्या तेलमध्ये आपण चिकन फ्राय करून घेतलेलं तो साईडला काढून त्याचा जो लागलेला त्याच्यातच मी फ्राय करून घेतलं लसूण वगैरे. आणि मग हे सॉसचं मिश्रण मी ओतलेलं आहे आणि बघू शकता थोडं कमी पडलं मला सॉस, बट ठीक आहे. माझ्या जेवढे चिकनचे पीसेस होते त्याला पुरून गेलं, बट पुरलं नव्हतं. त्याच्यात मी थोडंसं हे बघा पाणी ॲड केलेलं आहे, जुगाड केलं, पण तो पाणी हे झालं त्या सॉसमध्ये मिक्स होऊन गेला आणि त्या चिकनला पण सॉते झाला. म्हणजे ते बोलतात ना एकदम सॉगी सॉगी, पण ते टेस्ट एकदम परफेक्ट झालं. काय सांगू, नेक्स्ट लेवल. मी आता पुन्हा हे कधी बनवते असं मला झालंय, बट बेस्ट चिकन झालंय, एकदम बेस्ट. म्हणजे घरी सगळ्यांना आवडलं. खूप कमी झालंय. मध्येच आम्ही फ्रायवाले चिकन खाऊन घेतलेले आणि इथे बघू शकतो खूप जास्त टेस्टी आणि मस्त कोथिंबीर वरतून टाकून एकदम बेस्ट झालेलं आहे. सो फायनली रेडी झालेलं आहे चिकन 65 आणि आता सोनल
टेस्ट करते. फायनली मी टेस्ट करते. वाव, खरंच भारी आहे. खरंच यार, हे विदाउट सॉस पण एवढं छान लागत होतं. बटन सेकंड बाईट हॉटेल सारखं वाटतं ना. जाम भारी. हा गरम आहे. मस्त मेकअप. वाव, मम्मी लाईक जाम भारी झालंय. खरंच छान आहे. वाव यार, सॉस मस्त लागला. म्हणजे आम्हाला बाहेर जायची गरजच नाहीये गाईस. आमची कुक आहे. तू मनापासून बनवायला येतलास ना, ताकीद दुनिया. हा ना, हिला कंटाळा येतो मेन बनवायचा. नाही तर जेवण ही मी आधीच बोललेली, जेवण ही एक नंबर बनवते मी. पण सगळी दुनिया बनवते, हॉटेलचं सर्व घरी सगळं तिला बनवायलाच कंटाळा येतो. हा ना, एकदा उभी राहिली ना का भाई खतम फुल. म्हणजे साधी नॉर्मल डाळ असते ना, ती पण एवढी भारी बनवते. म्हणून मला कंटाळा येतो. पण कंटाळा येतो तिला. पण हे खूप भारी होतं. खूपच छान झालं. झालं समजला. रीलसाठी प्रिपरेशन करून घ्या. माझे केसच नाही नीट चांगले राहते. काय करू त्यांचं मी. कापून टाक. राग येतो मला. कट करून टाक. आणि मी इथे आलेली आहे ड्रेसवरती यांचे शूट करायला. आज सगळं एकदम मस्त सुंदरी दिसतात. जुल्फे उडवायचं बोलतात. सृष्टी काय करेल. अंगात आलाय. आणि ते फोटोज व्हायरल होतात ना भारी. ते डान्स पण करतात स्टेजवर उभे राहतात. हा खरं एवढं भारी वाटतंय. मी फेसबुकवर नाही आहे. तर गाईज, मी आज आलेली प्रितेश दादांच्या ऑफिसला आणि इथे ते आहेत. हाय. हॅलो. सो आमचा एक प्रोजेक्ट येणार आहे. सो स्टे ट्यून. त्यांचं सगळं इन्स्टा ID वगैरे जे काही असेल लिंक्स मी डिस्क्रिप्शनला देईन. नक्की त्यांना फॉलो करा. तर थोडक्यात ते माहिती त्यांची तेच सांगतील. वेट. मी प्रितेश मामुलकर, रेरा ऑथराइज प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे. मी लवकरच मी कोमलसोबत एक रील बनवणार आहे एका प्रोजेक्टसाठी. ती तुम्ही लवकरच बघाल इन्स्टा ID वरती, माझ्या पण आणि कोमलच्या पण. सो स्टे ट्यून. आणि आम्हाला जे मिळवायचं काम आहे, जे आमचं कॉन्टेंट आहे, नाही बोलायचं बोलली, ते काकींनी केलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि दादाने चॉकलेट पण दिलं. येस, ते दाखव. ते इम्पॉर्टंट आहे. हा मुलींचा फेवरेट. म्हणजे इथे पण मालिशपणा करायचं असो. पण चला आता आम्ही फोटोज काढतो. आणि आमच्या गप्पा पण खूप झाल्यात. मीटिंग झाली छान. तर गाईज, इथे मी नेल्स करायला बसलेली आहे. आणि आज माझे नेल्स करते मनाली. तर वेट. ओके. सो मनाली, तुझा इन्स्टा ID काय आहे? नेल ॲडिक्ट 20. नाही आवाज गेला आमच्या व्ह्युअर्सला. नेल ॲडिक्ट 20. ओके. नेल ॲडिक्ट 20. नक्की तिला फॉलो करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचा ID मेन्शन करेन. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे नेल्ससाठी. बिकॉज मी जे सांगितलं आहे ती तशीच करते का. सो लेट्स सी. आणि सोनलचं पण करणार आहे. सोनल पण येणार आहे. आणि आपले स्टुडंट्स आले. स्टुडंटची प्रॅक्टिस चालू आहे मेकअपची. आणि इथे मी नेल्स करते बिकॉज आता शूट्स पण आहेत लाईंड अप भरपूर. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं नेल्स करत सारखं कंटाळा येतो मला. ते प्रेस ऑन लावा, मग ते निघतात. सो एकदाच मी म्हटलं यावेळेला करून घेते. आणि खूप पाऊस होता आज, बट आता थांबलेलं आहे. आणि म्हणून मी आउटफिट मला चेंज करायचं होतं. नंतर करते आता मी. हे बघ किती मस्त शेप दिली. वाव, मस्त आल्मंड शेप बोलतात ना याला.
आणि हेच किती एकदम प्रिटी वाटतं. जाम भारी वाटतं नॅचरल. असं वाटतं माझेच आहेत. छान शेप दिला मला पहिल्यांदा कोणीतरी आलमंड शेप दिला तर आवडला. दिदीला नेहमी आलमंड शेपच आवडतो पण हा तिला परफेक्ट. सो गाईज माझे नेल्स तर झालेले आहेत, खूप सुंदर गेलेत. नेल ॲडिक्ट 20 या इंस्टाग्राम आय डीवरून. या इंस्टाग्राम आय डीला नक्की फॉलो करा, तिचा आय डी मी मेन्शन केलेला आहे. सो मनालीने खूप सुंदर, म्हणजे मला ना असे आलमंड शेप खूप आवडतात आणि तिने मला परफेक्ट करून दिलेलं आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला जर माहीत असेल की मी खूप अशी डार्क कलर्स किंवा असं कलरफुल आणि चमक ह्याच्यात पण मी थोडंसं ॲड केलं आहे डायमंड, क्योंकि मेरे को शिमरी शाइनी सब ऐसे ही पसंद है. सो तरी ह्याच्यात पण हां गली गर्ल, सो दॅट टाईप ऑफ थिंग. तर इथे मी छोटूसा डायमंड आम्ही ॲड केला आहे, एकदम मिनिमल येतो बट खूप सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं, मला डार्क कलर्स आवडतात जसे कलरफुल, आणि मला वाटलं नव्हतं की असं एकदम सिम्पल सोबरमध्ये पण एवढे छान होतील. आणि ते शक्य झालं आहे मनालीमुळे. ती बिचारी आता सोनलचं पण करते, सोनलचं पण आहेत आणि बाहेर पाऊस झाला. वेट मी तुम्हाला प्रॉपर माझे नेल्स दाखवते. वाव मस्त वाटतं. छान त्याच्यावरती अशी डिझाईन केली आहे, फ्रेंच कट बोलतात फ्रेंचमध्ये. फ्रेंच नेल्स टिप्सला असं गोल्डन केलं, आता जे ट्रेंडिंग आहे ते मस्त. आणि इथे सोनाचं चालू आहे. मी वेगळे शेप केलेत. कॉफी तिनेच मला रेकमेंड केलं की हे काय कॉफी हां मस्त वाटतंय ते. हे मला आधीपासून आवडायचं ना दीदी, हे मला शेप आधीपासून आवडायचे. मग दीदी आलमंड करायची म्हणून मी पण आलमंड करायला लागले. मी पण आधी एकदा केले. हां पण हे खूप छान वाटतं. आणि माझं हे दाखवलं पाहिजे, मी दाखवते माझं कसे करणार आहे. हे मी शोधलंय पिंटरेस्टमधून. असं काहीतरी करायचं. सोनल कलरफुल करते, थोडंसं रेड मला आवडायला लागलाय, पण मी नेहमी बेसिकच करते जास्त. वेस्टर्नमध्ये जास्त चमक नाही करत. फर्स्ट टाइम मी केलं एवढा बेसिक. पण मी तर खूप टाईम नंतर आता नेल्स काढते, नाही तर ते प्रेस ऑनवालेच लावलेले बर्थडेला, तेवढंच लास्ट. आता झाल्यावर तुम्हाला दाखवते. हां आणि मनाली क्लासेस पण घेते नेल्सचे, सो तिला नक्की DM करा. त्याचसोबत ऑर्डर्स असतात तर त्याची पण सुरुवात काहीतरी तिची 500पासून राईट, 500पासून आहे. सो छान आहे आणि मी तर खरंच रेकमेंड करेन. आणि कारण की मेन शेप असतो, शेपवरती असतं सगळं. आणि शेपच जर नीट नसेल ना तर नेल्स किती पण चांगले केले तरी नाही. आणि जर शेप खूप छान होता, छान वाटतात शेप्स माझे पण. आता बघूया लास्टला कसं होतं. तर काय तिथे सोनलचे नेल्स तुम्ही बघू शकता, खूप प्रिटी झाले. खूप छान. हे बघा डिझाईन बघा किती मस्त आहे ना. लव्ड इट. जसं मी दाखवलेले रेफरन्स तसंच एकदम भारी वाटतंय. आवडलं, मनालीने खूप छान केले. माझे पण फायनली आफ्टर सो लॉंग आता नेल्स झाले. बट कधी पण ना जेव्हा नेल्स होतात ना तेव्हाच व्हिडिओज काढायला भेटत नाही, जास्त करून ऍक्टिव्ह नसतो. बट ट्राय करेन जेवढं होईल तेवढं व्हिडिओ बनवायला. मी पण आता काय करणार आहोत, माझी व्हिडिओ बनवणार आहोत. मला जे प्रोडक्ट आलेलं त्याचं पण मी सांगते, दाखवते प्रोडक्ट काय आहे. चांगली तरी दिसते मी काहीच नाही. सुंदर. थँक्यू. आमच्या इकडे मांजर थोडासा कॅची लुक आहे हा. लिटरली ते काही नव्हतं, मी कसा हे क्रिएट केलंय मला सगळे मेकअपचे प्रोडक्ट. ब्रशेस पण नव्हते, मी हाताने केलंय हे पूर्ण आय मेकअप. बाई तू मेकअप आर्टिस्ट आहेस ब्रो. आणि आता हे चादर खाली काय पसारा मॅम. करून टाकूया. आणि आता स्वतःच सेल्फ व्हिडिओ पण स्वतःच घेणार आहे. बिफोर तिने घेतली, आफ्टर पण तीच घेणार आहे. आणि मग अशी माझ्या एक व्हिडिओसाठी ती पूर्ण 1 तास उभी होती. मी एकटी नाही करू शकत. आय नीड हर.
ती असेल तरच माझी व्हिडिओ कम्प्लीट होते. सो लेट्स सी. आता तिचा व्हिडिओ ऑब्विसली छानच होणार. नवीन ट्रेंडिंग आहे सॉन्ग, त्यावर करते. असं नेल्स पण केले. प्लॉन्टिंग मध्ये करा. बाय गाईज. आणि हे मी दाखवलं ना ब्लॉगमध्ये मगाशी माझं हे शूट, हे मला जस्ट बायकडून आलंय. क्यूट आहे. रिबिन फ्लावर बुके असे तुम्ही गिफ्ट करू शकता तुमच्या लव्ड वनसाठी. सो छान आहेत. आणि इयरिंग्स पण वेअर नाही केले. इयरिंग्स पण मस्त बोचे वगैरे आणि असे मला इयरिंग्स रिसीव्ह झाले ते हातातच नाही. सो येस, तुम्ही असे छान बुके जस्ट बाय इंस्टाग्राम डिस्क्रिप्शनला दिलाय, तुम्ही फॉलो करू शकता तिला. अँड ऑल्सो असे छान छान बुकेज क्यूट थिंग्ससाठी तुम्ही DM करू शकता ऑर्डरसाठी. आणि त्यांचा वॉर्डरोब पण ओपन आहे. किती वाजले? 10:30. आता आम्ही जेवणार आहोत आणि ही व्हिडिओज बनवणार आहे. आम्ही तर जेवणार आहोत बघा. तर गाईज इथे आहे माझा फायनल लुक. आणि हे मी ह्याला भिजवलं आहे माझ्या हेअर्सला आणि थोडंसं त्यांना रोल करणार आहे फॉर द लुक. आणि त्याने वाव, आय एम लविंग दिस लुक सो मच. लाईक घरच्या जे प्रोडक्ट्स होते त्यामध्ये मी केलं आहे हा व्हॉट वी कॅन से कॅट आय लुक. छान वाटतं. होप सो व्हिडिओमध्ये पण छान वाटेल. बट येस, वाव, मला खूप जास्त आवडला आहे. न्यू फर्स्ट टाइम मी केला आहे असा लुक ज्यामध्ये केस अशी ओली वगैरे आहेत. बट लेट्स सी आता कशी येते व्हिडिओ. आय एम सुपर एक्सायटेड. फायनली माझी व्हिडिओ झाली आणि 11 वाजले आहेत तेव्हा माझी व्हिडिओ झाली आहे. बट खूप छान झाली आहे. आता एडिट केल्यावर समजेल किती छान होते ती. आय नो की अशा ट्रान्झिशन रील्सवरती जास्त व्ह्यूज नाही जात, जे म्हणजे असे इंग्लिशवाले असतात ते. बट तरी मला खूप आवडतं असं नवीन काहीतरी करायला. आणि मी सारखी करत असते जेव्हा नवीन काय येतं तेव्हा असं ट्रान्झिशनमध्ये, कारण की मला आवडतं असं वेगळं रेडी व्हायला आणि रील शूट करायला. थोडंसं जे चॅलेंजिंग पण आहे आणि एक एक्सपिरियन्स पण आहे न्यू, सो मला आवडतं. आणि हे नेल्स तर खूप जास्त छान वाटत आहेत. त्या लुकवरती पण छान वाटत आहेत. आय थिंक मला एक पिक्चर क्लिक केला पाहिजे, मी नाही केला आहे. आणि ग्लॉस पण खूप भारी होतं आहे आणि आईज पण खूप छान, आय शॅडो पण खूप छान वाटत आहेत. सो बघूया रील कशी होते. माझ्या इंस्टाग्राम हँडलवर नक्की चेकआउट करा ही रील. आणि आता मला जेवायचं आहे कारण मी जेवली नाही, सगळे जेवून झाले. चला. आणि हे बघा परी जुगाड, इसको बोलते जुगाड. बाय.